नरक चतुर्दशी म्हणजे काय किंवा नरक चतुर्दशी ही का साजरी केली जाते किंवा या नरक चतुर्दशीची नेमकी पौराणिक कथा काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात की नरक चतुर्दशी ही कथा काय आहे. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण नरक चतुर्दशी म्हणजे काय किंवा ती का साजरी केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यालाच छोटी दिवाळी किंवा मग रूप चौदस किंवा नरक चौदस किंवा काली चौदस असेही म्हटले जाते. तर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पाडण्यात आले. हा सण विजयाचे प्रतीक म्हणून संपूर्ण ठिकाणी दिवे लावून साजरा केला जातो. म्हणूनच याला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं. दिवाळी सुरू होते ती म्हणजेच रमा एकादशी पासून. रमा एकादशी, वसुबारस, धनतेरस आणि चौथ्या तिथीला येणारी नरक चतुर्दशी म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशी. तर नरक चतुर्दशी या सणाशी एक निगडीत अशी पौराणिक कथा आहे. ती पुराणानुसार नरकासुराची कहाणी सांगण्यात येते. नरकासुर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी यांचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकाने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्या बरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. तेव्हा विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर राज्याच्या कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूने त्याला एक दुभेद रथ दिला होता. नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाला होता. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थितपणे पार पाडले, पण त्याची मैत्री बाणासूर या राक्षसाशी होती. त्यामुळे त्याचा संगतीत राहून तो लोकांवरती अत्याचार करू लागला. सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठांनी त्याला तुझा मृत्यू विष्णूच्या हाती होईल असा शाप देखील दिला होता. त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून असा वर मागून घेतला की मला कोणीही मारू शकणार नाही. वर मिळवल्यामुळे त्याने स्वतःला अजय्य समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवरती अत्याचार केले. त्यामुळे तब्बल 16,100 बायकांना त्याने आपल्या कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवले होते. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळलेले होते. सगळे देव, गंधर्व, यक्ष, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि नरकासुराचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहामध्ये बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार कोण करणार? असे लक्षात घेत कृष्णाने त्या 16,100 मुलीसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णावरती पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने त्या दिवशी तेल लावून
स्वच्छ असं अभ्यंग स्नान केलं. म्हणूनच तेव्हापासून प्रथा पाळण्यात आली की या दिवशी अंगाला तेल लावून अभ्यंग स्नान करण्यात येते. नरकासुराचा ज्या दिवशी अंत झाला त्या तिथीला म्हणजेच नरक चतुर्दशी असे नाव पाडण्यात आले. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्यांच्यासाठी शोक करू नये. उलट हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करावा. त्यावेळीपासूनच नरक चतुर्दशीचा हा सण सगळ्याच ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. याला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं. या दिवशी संपूर्ण घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये दिवे लावले जातात. तर हा वाईटावरती चांगल्या प्रवृत्तीचा विजय मिळवल्याचे प्रतीक आहे. या दिवशी नरकासुराच्या त्रासापासून संपूर्ण प्रजा मुक्त झाली होती आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. हे स्वतः पृथ्वी मातेने सांगितलं होतं की याचा कुणीही शोक करू नका. त्यावेळीपासूनच नरक चतुर्दशीचा हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्यामुळे सर्व संकटापासून मुक्तता होते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच दिवशी छोटी दिवाळी म्हणून सुद्धा हा सण साजरा केला जातो. तर ही संपूर्ण नरक चतुर्दशीची कहाणी किंवा मग कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.